बाजीरावांचं वैशिष्ट्य होतं, की पूर्ण नियोजन केल्याशिवाय आणि युद्धाची म्हणजे विजयाची शाश्वती असल्याशिवाय ते कधीही युद्धाला उभे राहिले नाही. माळवा जो आहे तो मराठ्यांच्या घशात पूर्णपणे गेलेला होता. त्या मगरीच्या जबड्यातून माळवा काढणं ही इतकी सोपी गोष्ट नव्हती. दख्खनेत जाणं तर सोडाच, परंतु त्याला तिथल्या तिथं सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याची गरज भासायला लागली. इतकं मराठ्यांनी त्याला जेर केलं आणि मग हा निजाम डिसेंबर 1737 बिळात साप शिरावा तसा भोपाळमध्ये शिरला. युद्धाचं स्थळ आणि युद्धाची जागा जो स्वतःच्या मर्जीने निवडतो त्याला यशाचे चान्सेस जास्त असतात. पालखेड आणि डभई या दोन लढ्यामुळं महाराष्ट्रामध्ये बाजीरावांचं नाव आणि प्रतिष्ठा खूप वाढली. भोपाळच्या विजयानं अखिल हिंदुस्थानामध्ये त्यांची कीर्ती गाजायला लागली. झपाट्याने मजला मारायचा, शत्रूला अवचित गाठायचं, त्याची पांगापांग करायची आणि सतत त्याची बातमी राखून त्याच्या हालचालीवर नजर ठेवायची. मराठ्यांनी जर प्रतिकार केला नसता तर फार मोठ्या प्रमाणावर खिस्तीकरण झालं असतं. एका बाजूला खाड्या आहेत, एका बाजूला समुद्राचा आश्रय घेऊन बांधलेले ते किल्ले आहेत, त्यांच्याकडे आरमार आहे, त्यांच्याकडे तोफा आहेत, दारुगोळा आहे, सुधारित शस्त्र आहेत. आग अंगावर घेत मराठे लढले. सगळ्यांच्या आशा त्यांच्यावर खेळलेल्या होत्या. अखिल हिंदुस्थानचं रक्षण करणारा एकमेव समर्थ पुरुष त्यावेळी होता म्हणजे बाजीराव.